सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे राधा पावकर. तर आज आपण बघणार आहोत स्कूलसाठी दिया पेंटिंग. तर आज मी इथे 3 दिवे पेंट करणार आहे. ह्याच्यामधला मी हा एक घेतला आहे आणि याला करणार मी व्हाईट कलर पूर्ण बेसला, आणि मागे पण आपल्याला व्हाईट कलर करायचा आहे, कारण आपण मागे पण थोडंसं डिझाईन करू. त्यानंतर इथे मी पूर्ण व्हाईट केले आणि आपण इथे पेस्टल कलर आज वापरणार आहोत. तर मी इथे घेतला आहे येलो पेस्टल कलर, मध्ये बॉक्स सोडून मी केलेला आहे. त्यानंतर मी इथे घेतला आहे पोपटी कलर, हा पण मी इथे मध्ये असा मारला आहे. छान वाटत होतं ते दोन्ही कलर. त्यानंतर इथे मी ऑरेंज आणि पिंक कलर करणार आहे. हे बघा, इथे ऑरेंज कलर मी करते आणि त्याच्या खाली आपण थोडासा डार्क पिंक करूयात. आणि इथे आपल्याला करायचं आहे डार्क रेड कलर, कारण की जरा तिथे फूल होतं म्हणून तिथे लाईट कलर चांगला वाटत नव्हता, म्हणून मी तिथे रेड कलर केला. आणि त्याच्या खाली जो जागा उरली तिथे खूप रिकामे वाटत होतं, म्हणून तिथे स्किन कलर केला आहे, लाईट स्किन कलर. त्यानंतर वरती मी करते इथे लाईट पिंक कलर पूर्ण, आणि डॉट होते त्याच्यावर मी थोडंसं गोल्डन असं कलर केलेला आहे. आणि इथे गोल्डन कलरने अशा लाईन मारल्यात, कारण की ते चांगलं वाटत होतं म्हणून. आणि इथे येलो पेस्टल कलर मी मोठ्या दिव्याला मारते. सेम प्रोसेस आपल्याला मागे पण लावायचे, कारण आपण इथे पण मागे डिझाईन करणार आहोत. इथे मी स्वस्तिक काढलं आहे. त्यानंतर ह्याला मी आउटलाईन करते जरा, कारण की आपल्याला वरती पण डिझाईन करायची आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे मी घेतला आहे लॅव्हेंडर कलर, इथे मी असा डॉट केले, त्याला अशी आउटलाईन करून पिंक कलरने फिल केला. आणि इथे माझी चुकी झाली, मी जाड करत गेली, तुम्ही असं नका करू. त्यानंतर इथे पोपटी कलरने आउटलाईन मारली बारीक, ते डार्क ग्रीन कलरने पानं काढली. त्यानंतर इथे लाईट ब्लू कलरने परत आउटलाईन केली. त्यानंतर इथे मी वेगळा कलर वापरला, हा दिसत नव्हता म्हणून मी तिथे ब्लू कलरने असं डिझाईन काढली आहे. आणि त्याच्या आतमध्ये डार्क ग्रीन कलरने असं आउटलाईन केली. आणि बाहेर डार्क स्किन कलरने असं वेगळं शेप काढलेत आणि त्याला फिल केलं आतमध्ये, आणि साईडून सिल्वर कलर लावला आहे. आणि हे बघा माझ्या 2 दिवा अजून एक मी केलेला. बाय बाय.